तर अजित पवारांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली। दुपारी 12 वाजता आझाद चौक ते चंपा चौक असा हा रोड शो असेल। दुपारी 2 वाजता जय भवानी नगर येथे परिवर्तन सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचा तुफान रोड शो हा पाहायला मिळालाय। भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये अजित पवारांनी रोड शो केलेला आहे। भाजपाला या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे। काल रात्री अजित पवार यांनी कोथरूड बावधन या भागातून आपल्या उमेदवारासाठी रोड शो केलेला आहे। अजित पवारांनी कोथरूड बावधन भागात तगडे उमेदवार देऊन भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे। अजित पवार यांचा हा भव्य दिव्य असा रोड शो, कार्यकर्त्यांची जबरदस्त गर्दी, भाजपाला या ठिकाणी आव्हान देण्यात येत आहे। या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना माहितीचे मित्रपक्ष या ठिकाणी भाजपाला अजित पवार यांच्या उमेदवाराकडून आता आव्हान देण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दगडू सकपाळ हे काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची चर्चा होती। काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेटही घेतली होती। त्यानंतर दगडूदादा सकपाळ शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली। अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। आज सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नंदनवन येथे शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। दगडू सकपाळ हे नाराज होते। एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर अनेक चर्चा या रंगू लागल्या होत्या।